उगळकर साहेब, हा, बोला. तुम्ही पण ह्या प्लॉटमध्ये आले, तुमचा ह्या व्हेरायटीबद्दल काय अनुभव आहे आणि इथे डेफ्रेजचा वापर झालेला आहे? नाही सोयाबीन मध्ये काय आहे ना, हा. रुचीचं वाण असल्या कारण रुचीचे पानं ज्यादा तर असेच बघायला भेटतात आपल्याला कुठं पण. बरं. आणि हिचे पान असे रुंद झालेले आहेत. प्रकाश संश्लेषण क्रिया वाढल्यामुळे काय आहे, हा. खालील जे शेंगा आहेत फुलधारणा, त्याच्यानंतर जे शेंगा होतील त्यांचे दाणे पण मोठे होतील. बरोबर. उत्पादनात हमखास म्हणजे याच्यामध्ये जे डेफ्रेजच्या बाबतीत बोललं जातं का कार्बन प्लस क्लोरोफिल वाढवल्या जाते वातावरणातून, होय होय तर तो रोल इथे झालेला आहे. झालेला आहे ना. आणि एवढं पान रुंद झालेलं आहे ज्याच्यामध्ये स्टोरेज वाढलेलं आहे अन्नाचं. हे स्टोरेज आता काय करेल, सोयाबीन पिवळट पडतात शेवटी. हो. का पडतात माहित आहे का? तर पानातलं अन्नद्रव्य. स्टोरेज पानातलं स्टोरेज हे प्रत्येक झाडामध्ये ही क्रिया असते. तर हे स्टोरेज कशाला जाणार आहे? तुमच्या खतांची नाही त्याला गरज. नाही. तुमच्या लक्षात आलं का? हे वातावरणातून जे अन्नद्रव्य घेतलं ह्या पानामध्ये, हे आता हे स्टोरेज आहे. आणि हे केव्हा कामी येईल? आता फुल लागले, कळी तयार, हे शेंग तयार झाली का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे स्टोरेज रिवत जाणार, दाणे भरताना. म्हणून दाना भरेल तो. मग आता जेवढं हेल्दी राहील तेवढा दाना भरेल, हा, तेवढं उत्पादन वाढेल. हा कन्सेप्ट फक्त ह्या डेफ्रेशमध्ये आहे. ठीक आहे, आलं लक्षात? आणि तुम्ही आता काय म्हटलं, ही रुचीच आहे का? नाही. हे वेगळे आहे. रुचीचं काय म्हणजे एवढी वाढत नाही असं म्हणायचं 10 आहे का? वर्षात म्हणजे मी समजा आता लोकांचंच पाहतो सोयाबीन. हा. मी 10 वर्षात एवढी वाढेल कोणाच्याच वावरात नाही. रुची व्हेरायटी. नाही. रुची नाही वाढत. अच्छा. आणि इथं कशाने वाढली म्हणायचं तुम्हाला? आता कसं वातावरणाचा या वर्षीच्या दरवर्षीच्या पेक्षा वातावरणाचा खूप बदल आहे. हा. आणि त्याच्यामध्ये डेफ्रेजची जोड जोड मिळाली. त्याच्यामुळे खूप फायदा.